आणि आता एक राजकीय बातमी आहे। राज्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र लढवण्यासाठी दिग्विजय सिंह यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीसोबत मनसे देखील असावी यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह मध्यस्थी करणार का असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित केला जातोय। काही दिवस आधी दिग्विजय सिंह यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये मनसे देखील सहभागी होण्यासंदर्भात दिग्विजय सिंह हे मध्यस्थी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सागर कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, मनसेला सोबत घेण्यावरून मोठा खल सध्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा वेळी दिग्विजय सिंह मध्यस्थी करणार का अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते। आताची माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्याबाबतची चर्चा करत असल्याची माहिती समोर येते। मुळात एका बाजूला काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांनी भेट घेतली होती आणि त्याच्यामध्ये साधारणतः याची प्राथमिक चर्चा सुरू झाली होती। मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शवला आहे। विशेषतः जे काँग्रेसचे दक्षिणेतले नेते आहेत त्यांचा हा विरोध आहे। मात्र महाविकास आघाडीने जसं 2019ला एकत्र येऊन भाजपला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेस आणि उबाटा प्लस मनसे असं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। आता ही किती नेमकं यशस्वी होईल ते पाहणं गरजेचं असणार आहे, पण तुर्तास तरी मनसेला सोबत घेण्याबाबत उबाटा आणि काँग्रेस यांच्या मध्यस्थी करण्याचं काम दिग्विजय सिंह यांच्याकडे दिल्याची माहिती समोर येत आहे। नक्कीच सागर, त्यामुळे आता दिग्विजय सिंहांची मध्यस्थी यशस्वी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।